तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियोचं डेव्हलपमेंट कसं होणार आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू ॲन एम्ब्रियो इज कॉल्ड एम्ब्रियोजेनेसिस. आता झायगोटपासून एम्ब्रियो तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे? एम्ब्रियोजेनेसिस. आलं का लक्षात? झायगोट द एम्ब्रियो इज डेव्हलप्ड ॲट द मायक्रोपायलर एंड ऑफ एम्ब्रियो सॅक. म्हणजे एम्ब्रियो जनरेट होणार आहे, निर्माण होणार आहे, तो एम्ब्रियो सॅकच्या मायक्रोपायलर एंडजवळ होणार आहे. ठीक आहे. द ग्रोथ ऑफ एम्ब्रियो ट्रिगर्स ओनली आफ्टर सर्टन अमाऊंट ऑफ एंडोस्पर्म इज फॉर्म्ड. आता एम्ब्रियोचे डेव्हलपमेंट काही प्रमाणात एंडोस्पर्म तयार झाल्यानंतरच होणार आहे. एम्ब्रियो डेव्हलपमेंट होईल, पण केव्हा? जेव्हा काही प्रमाणात एंडोस्पर्म डेव्हलप झाल्यानंतरच एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होणार आहे. आफ्टर फर्टिलायझेशन द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट बिगिन्स. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतरच एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणजे एम्ब्रियोचं डेव्हलपमेंट सुरू होणार आहे. फर्टिलायझेशन म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन म्हणजेच फर्टिलायझेशन. The zygote divides to form two-celled proembryo. आता जे सिंगल सेल झायगोट आहे, मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झाल्यानंतर जे झायगोट तयार होणार आहे, फ्युजन झाल्यानंतर झायगोट तयार होईल आणि त्या झायगोट काय होईल? पहिल्यांदा डिवाइड होईल आणि त्याच्यापासून दोन सेल तयार होतील. त्या दोन सेलच्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणायचं? प्रोएम्ब्रियो. इथं आकृतीमध्ये आपल्याला दर्शवलेलं आहे बघा. हे बघा, हा आहे झायगोट, सिंगल सेल आहे. झायगोटचं डिवाइड झालं झायगोट आणि दोन सेल तयार झालं. या दोन सेलच्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं? प्रोएम्ब्रियो. पुढे बघूया. द लार्जर सेल टुवर्ड्स द मायक्रोपाइल इज कॉल्ड बेसल ऑर सस्पेन्सार इनिशियल सेल. आता दोन सेल तयार, सेलचं स्ट्रक्चर तयार झालं, झायगोट डिवाइड झाला आणि दोन सेलचं स्ट्रक्चर तयार झालं, त्याला म्हणायचं प्रोएम्ब्रियो. त्या दोन सेलमध्ये एक सेल मोठी असेल आणि एक सेल लहान असेल. आता मोठी सेल खालच्या बाजूला असेल, मोठी सेल खालच्या साईडला असेल, मायक्रोपायलर एंडला असेल आणि त्या सेलला म्हणायचं आपण बेसल सेल किंवा सस्पेन्सार इनिशियल सेल. बेसल सेल तरी म्हणा किंवा सस्पेन्सार इनिशियल सेल म्हणायचं मोठ्या सेलला. स्मॉलर सेल टुवर्ड्स चलाजा इज कॉल्ड टर्मिनल ऑर एम्ब्रियोनल सेल. आता जी लहान सेल आहे चलाजल एंडच्या साईडला जी लहान सेल आहे त्या सेलला आपण म्हणूया टर्मिनल सेल किंवा एम्ब्रियोनल इनिशियल सेल असं म्हणायचं. द सस्पेन्सार सेल म्हणजे खालच्या साईडची बघा मोठी सेल. द सस्पेन्सार सेल डिवाइड्स ट्रान्सफरली इन वन प्लेन टू प्रोड्यूस फिलामेंटस सस्पेन्सार ऑफ 6 to 10 सेल्स. आता खालच्या बाजूची सस्पेन्सार सेल जे होती, जी मोठी सेल होती, जी बेसल सेल होती, किंवा बेसल सेल म्हणा किंवा सस्पेन्सार सेल म्हणा, त्या सेलमध्ये काय होणार आहे? डिव्हिजन होणार आहे. डिव्हिजन. ठीक आहे. डिव्हिजन होऊन काय होणार आहे? 6 ते 8 सेल तयार होणार आहेत. असं कंटिन्युअसली एकाखाली एक 6 ते 8 सेल तयार होतील. आपण आकृतीमध्ये हे बघा, या ठिकाणी हा सिंगल सेल झायगोट होता. झायगोटचं मायटोटिक डिव्हिजन झालं, एका सेलपासून दोन सेल तयार झाल्या. वरच्या लहान सेलला म्हणूया आपण टर्मिनल सेल किंवा जनरेटिव्ह सेल. खालची जी आहे बेसल किंवा सस्पेन्सार सेल आहे. आता या सस्पेन्सार सेलमध्ये, बेसल सेलमध्ये काय होणार आहे? डिव्हिजन होणार आहे, मायटोटिक डिव्हिजन होणार आहे आणि 6 ते 10 सेल अशा पद्धतीने तयार होणार आहे. खालची सेल डिवाइड झाली आणि 6 ते 10 सेलचं हे स्ट्रक्चर तयार झालं. ठीक आहे. The first cell of suspensor towards the micropylar end becomes swollen and functions as hosterium. The first cell of suspensor. आता जी लांब स्ट्रक्चर तयार झालं होतं मित्रांनो सस्पेन्सार, ठीक आहे, तर त्याच्या सगळ्यात खालचं जे सेल आहे मायक्रोपायलर एंडच्या साईडची सगळ्यात खालची जे सेल आहे becomes swollen, ती काय करणार आहे? थोडंसं जाड होणार आहे, त्याची साईज वाढणार आहे. अँड फंक्शन्स ॲज होस्टेरियम. आणि त्याचं फंक्शन काय आहे? होस्टेरियमचं काय करणार आहे? म्हणजे फूड मटेरियल वगैरे शोषण्याचं काम, सक करण्याचं काम ती खालची सेल करणार आहे. खालची जी सेल आहे या सेलला आपण काय म्हणायचं? होस्टेरियम. ही सस्पेन्सारची सगळ्यात खालची सेल आहे, तिचं साईज वाढलेलं आहे आणि ह्या सेलचं काम काय आहे? होस्टेरियम काम आहे. म्हणजे फूड मटेरियल, नरिशमेंट वगैरे इथून सप्लाय केलं जाते किंवा इथून शोषलं जाईल.
द लोअर मोस्ट सेल ऑफ सस्पेन्सर इज नोन ॲज हायपोपायसिस. जी शेवटची सेल आहे बघा या ठिकाणी इथं, तर या सेलला आपण काय म्हणूया, हायपोपायसिस. या सस्पेन्सर हेल्प्स इन पुशिंग द एम्ब्रियो इन द एंडोस्पर्म. आता सस्पेन्सर काय करणार आहे, ते जे स्ट्रक्चर तयार झालं 8 ते 10 सेलचं स्ट्रक्चर तयार झालं होतं, त्याचं कार्य काय बघा. त्या सस्पेन्सरचं कार्य काय होणार आहे, पुश करणे, पुशिंग म्हणजे लोटणे, ढकलणे. पुशिंग द एम्ब्रियो इन द एंडोस्पर्म. एम्ब्रियोला एंडोस्पर्ममध्ये लोटण्याचं काम कोण करणार आहे, ते सस्पेन्सर करणार आहे. 8 ते 10 सेलचं स्ट्रक्चर करणार आहे. द एम्ब्रियोनल इनिशियल अंडरगो 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म. हे बघा, ही जी वरची सेल होती या एम्ब्रियोनल सेलमध्ये काय होणार आहे, डिव्हिजन होणार आहे आणि 8 सेलचं स्ट्रक्चर तयार होणार आहे. 8 सेलचं स्ट्रक्चर तयार होणार आहे. वरच्या बाजूला 4 सेल असतील आणि त्याच्या पाठीमागं 4 सेल असतील. एम्ब्रियोनल सेल या सेलचं डिव्हिजन होऊन काय होईल, 8 सेलचं स्ट्रक्चर तयार होईल. पुढं 4 आणि मागं 4. पुढं काय दिलं बघूया. द प्लेन्स ऑफ डिव्हिजन आर ॲट राईट अँगल टू इच अदर. आणि ते सेल कसं डिवाइड होतील, राईट अँगल टू इच अदरनं डिवाइड होतील. म्हणजे पहिल्यांदा डिव्हिजन जर उभं झालं असेल तर दुसऱ्या बाजूला डिव्हिजन कसं होणार आहे, आडवं होणार आहे. द लोअर टायर ऑफ 4 सेल्स ऑफ ऑक्टंट गिव्ह राईज टू हायपोकोटाईल अँड रॅडिकल. आता खालच्या बाजूचे जे 4 सेल होते त्याच्यापासून काय तयार होणार आहे, हायपोकोटाईल आणि रॅडिकल. हायपोकोटाईल आणि रॅडिकल, रॅडिकल म्हणजे रूटचा भाग तयार होणार आहे. 4 सेल्स ऑफ अप्पर टायर फॉर्म द प्ल्युम्यूल अँड 1 or 2 कॉटिलिडॉन. आता वरच्या साईडचे जे 4 सेल होते, ऑक्टंट बनल्याच्या वरच्या साईडचे 4 सेल आहेत, त्या 4 सेल काय करणार आहेत, प्ल्युम्यूल आणि 1 or 2 कॉटिलिडॉन तयार करणार आहेत. कॉटिलिडॉन म्हणजे दल तयार करणार आहेत, 1 किंवा 2 दल तयार करतील. आणि प्ल्युम्यूल म्हणजे जमिनीच्या वरचा जो प्लॅन्टचा भाग असतो तो तयार करणार आहेत वरचे 4 सेल्स. द हायपोफायसिस बाय. ठीक आहे, आता आपण बघूया आकृतीमध्ये. वरच्या साईडला 4 सेल्स आहेत आणि खालच्या साईडला 4 सेल्स आहेत. खालच्या बाजूच्या सेल डिवाइड होतील आणि हायपोकोटाईल आणि रॅडिकल तयार होईल. वरच्या बाजूचे सेल डिवाइड होतील आणि कॉटिलिडॉन आणि प्ल्युम्यूल तयार होणार आहे. आणि या ठिकाणी जो हायपोफायसिस आहे याच्यापासून रूट कॅप आणि रॅडिकल तयार होणार आहे. पुढं काय माहिती दिली बघली. द सेल्स इन द अप्पर टायर ऑफ ऑक्टंट डिवाइड इन सेव्हरल प्लेन्स ॲज टू बिकम हर्ट शेप्ड. आणि जे वरच्या साईडचे जे 4 सेल होते त्यांच्यामध्ये डिव्हिजन होणार आहे आणि ते कसे होणार आहेत, हर्ट शेप होणार आहेत. पुष्कळ असे त्यांच्यामध्ये डिव्हिजन होऊन ते हर्ट शेप दिसतील. विच देन फॉर्म 2 लॅटरल कॉटिलिडॉन्स. आणि त्याच्यापासून नंतर 2 दल तयार होणार आहेत, 2 कॉटिलिडॉन तयार होणार आहेत. अँड अ टर्मिनल प्ल्युम्यूल आणि एक प्ल्युम्यूलसुद्धा तयार होणार आहे. वरच्या साईडचे जे 4 सेल्स होते त्यांच्यामध्ये फर्दर डिव्हिजन होणार आहे, पुन्हा डिव्हिजन होणार आहे. आणि ते कसे होणार आहेत, हे बघा, अशा पद्धतीने हर्ट शेपनेचं आकार होणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी टर्मिनलला काय होणार आहे, प्ल्युम्यूलसुद्धा तयार होणार आहे. प्ल्युम्यूल या ठिकाणी प्ल्युम्यूल तयार होईल आणि हे जे भाग आहे यांच्यापासून काय होतील, 2 दल किंवा 2 कॉटिलिडॉन तयार होतील. फर्दर एनलार्जमेंट ऑफ हायपोकोटाईल अँड कॉटिलिडॉन रिझल्ट इन कर्वेचर ऑफ एम्ब्रियो अँड इट अपियर्स हॉर्स शू शेप्ड. आणि ते जे हर्ट शेप्ड स्ट्रक्चर होतं त्या हर्ट शेप्ड स्ट्रक्चरमध्ये काय होणार आहे, परत आणखी डिव्हिजन होणार आहे आणि ते हॉर्स शू शेप्ड आपल्याला आकार त्यांचा पाहायला भेटणार आहे. आता हा जो हर्ट शेप्ड स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये काय होईल, फर्दर डिव्हिजन होईल आणि डिव्हिजन झाल्यानंतर तो असा हॉर्स शू शेप्ड असं त्याचं आकार होईल. असा आकार आपल्याला काय पाहायला भेटेल. पुढं काय माहिती दिली बघूया आपण. द एम्ब्रियो डेव्हलपमेंट इज सिमिलर इन बोथ डायकॉट्स अँड मोनोकॉट्स अप टू द ऑक्टंट स्टेज. आता मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये एक दल आणि द्विदल वनस्पतीमध्ये जी एम्ब्रियोची डेव्हलपमेंट आहे, जी भ्रूणाची डेव्हलपमेंट आहे, ती ऑक्टंट स्टेजपर्यंत सिमिलर असणार आहे, ऑक्टंट स्टेजपर्यंत सारखी असणार आहे. द डिफरन्स अपियर्स लॅटर. आणि त्यांच्यामध्ये जे बदल आहे ते नंतर आपल्याला पाहायला भेटणार आहे. इन मोनोकॉटमध्ये एक दल वनस्पतीमध्ये काय होणार आहे, एम्ब्रियो सिंगल इन मोनोकॉट एम्ब्रियो. आता मोनोकॉट एम्ब्रियोमध्ये काय होणार आहे बघा, सिंगल कॉटिलिडॉन ऑक्युपाईज टर्मिनल पोझिशन. आता एक दल जे सिंगल कॉटिलिडॉन जे तयार होणार आहे तो काय करणार आहे, टर्मिनल पोझिशनला म्हणजे वरच्या टोकाला तो असणार आहे. द सिंगल शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन इज कॉल्ड
स्कुटेलम, आता ते जे कॉटिलिडॉन आहे त्या कॉटिलिडॉनला काय म्हणायचं आपल्याला, स्कुटेलम असं म्हणायचं, ठीक आहे, म्हणायचं आहे. द प्रोटेक्टिव्ह शीथ ऑफ प्ल्युम्युल इज कॉल्ड कोलिओप्टाईल. प्ल्युम्युलला प्रोटेक्ट करण्यासाठी एक त्याच्यावरती एक कवरिंग असणार आहे, त्या कवरिंगला आपल्याला म्हणायचं कोलिओप्टाईल. अँड दॅट ऑफ रॅडिकल इज कोलिओरॉयझा, आणि रॅडिकलला प्रोटेक्ट करण्यासाठी एक कवरिंग असणार आहे, त्या कवरिंगला म्हणायचं आहे कोलिओरायझा. फायनली ओव्ह्यूल इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू सीड, आणि नंतर फायनली काय होणार आहे, शेवटी काय होणार आहे, ओव्ह्यूलचं रूपांतर सीडमध्ये होणार आहे. अँड ओव्हरी इंटू द फ्रूट, आणि ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होणार आहे, ठीक आहे. मोनोकॉट सीडचं स्ट्रक्चर पाहू शकतो आपण. हे वरच्या साईडला आहे एंडोस्पर्म, ठीक आहे, आणि हे आहे बघा सिंगल कॉटिलिडॉन, त्यालाच मला आपण काय म्हणायचं आहे, स्कुटेलम असं म्हणायचं आहे. तर हे आहे या ठिकाणी प्ल्युम्युल. प्ल्युम्युलला कवर करण्यासाठी, प्रोटेक्शन देण्यासाठी हे बघा याच्यावरती आहे कोलिओप्टाईल, प्ल्युम्युलच्या वरी कोलिओप्टाईल आहे. आणि हे खालच्या साईडला या ठिकाणी रॅडिकल आहे, रॅडिकलला प्रोटेक्ट करण्यासाठी या ठिकाणी कोलिओरायझा असं देण्यात आलेलं आहे.